नियमांच्या नावाखाली त्यांची प्रचंड अशी आर्थिक लूट ट्रॅफिक पोलीस करताना सातत्याने दिसत आहेत। ही शासनाने महामार्गाच्या पोलिसांना काही सूचना दिल्या पाहिजे की पोलीस विभागाचे काही कर्मचारी धार्मिक स्थळांच्या विकासाला कर्दनकाळ सारखेच ठरलेले आहेत। सभापती महोदय, राज्याच्या पर्यटन व विकासाला आणि धार्मिक स्थळांच्या विकासाला चालना देण्याच्या ऐवजी पोलीस विभागाचे काही कर्मचारी या व्यवसायाचा या पर्यटनाच्या विकासाला किंवा धार्मिक स्थळांच्या विकासाला कर्दनकाळ सारखेच ठरलेले आहेत। परराज्यातून महाराष्ट्रात येणारे जे पर्यटक असतात किंवा भाविक असतात यांना महामार्गांवर अडवून नियमांच्या नावाखाली त्यांची प्रचंड अशी आर्थिक लूट हे ट्रॅफिक पोलीस करताना सातत्याने दिसत आहे। त्यामुळे या भागामध्ये येणारे जे पर्यटक आहे महाराष्ट्रामध्ये 12 राज्यातून किंवा जे शिर्डी सारखं पंढरपूर सारखे किंवा अन्य जे धार्मिक स्थळ आहेत अशा ठिकाणी देखील अत्यंत मोठ्या पद्धतीने भाविकांवर लूट करण्याचा प्रयत्न या पोलिसांच्या माध्यमातून महामार्ग पोलिसांच्या माध्यमातून केला जातो। आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शासनाने महामार्गाच्या पोलिसांना काही सूचना दिल्या पाहिजे की जे पर्यटन स्थळ असतील धार्मिक स्थळ असतील जिथं मोठ्या प्रमाणावर इतर भागामधून लोक येतात त्यांचं आपण अतिशय पोलीस मित्र म्हणून स्वीकार या ठिकाणी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या संदर्भात त्यांना आदेश देखील शासनाने दिले पाहिजे।